नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। संध्याकाळची मुलांची भूक म्हणजे काहीतरी वेगळीच असते। त्यांना काहीही देऊन चालत नाही, त्यांच्याच आवडीचं काहीतरी चटपटीत हवं असतं। आणि मग काहीच न सुचल्यामुळे आपला हात जातो मोबाईलकडे, चला काहीतरी ऑर्डर करूया। आणि मग मनात नसताना सुद्धा परत परत तेलात तळलेले असे वडे समोसे घरात येतात। त्यापेक्षा आपण त्यांना असे पदार्थ घरातच करून दिले तर त्यांना बाहेरची चव पण मिळेल आणि ते हेल्दी पण असतील। चला अशीच एक मस्त रेसिपी बनवूया, क्रिस्पी राईस पोटॅटो ड्रॉप्स। सगळ्यात आधी इथे मी घेते 2 कप भिजवलेले तांदूळ। हे मी 2-3 तास भिजवून ठेवले होते। आता घालते 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे। याची आपण आता एक फाईन पेस्ट तयार करून घेऊया। आता हे सगळं एका मिक्सिंग बोल मध्ये काढून घेते आणि छान असं फेटून घेऊया। याच्यात घालते 2 हिरव्या मिरच्या, कमी तिखट मिरच्या मी घेतलेल्या आहेत, आणि याच्यात घालते ओली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, आणि हे सगळं परत छान फेटून घ्यायचं। आणि फक्त 10 मिनिटं आपण हे असं झाकून ठेवूया। आता 10 मिनिटानंतर हे बॅटर छान फुललेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे पकोडे फ्राय करून घेऊया। आणि हे मस्तपैकी गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे। एका बाजूने फ्राय झाल्यावर आपण ते थोडे परतून घेणार आहोत। इथे आपण बनवतो एक चटपटी चटणी। इथे मी घेतले 4 छोटे टोमॅटोज, थोडेसे उकडून त्याच्या साली काढून घेतलेले आहे। 2 लसूण पाकळ्या घालते आणि 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं मीठ घालते आणि हे पण छान बारीक वाटून घेऊया। आता आपण चटणीला एक फोडणी देऊया। मोहरी, जिरं, आणि याच्यात घालूया तयार करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट। थोडासा हिंग घालते। त्यात आपण घालणार आहोत एका लिंबाचा रस, आणि थोडीशी गूळ पावडर घालते, म्हणजे आंबट गोड तिखट अशी आपली चटपटी चटणी तयार होईल। हे क्रिस्पी राईस पोटॅटो बॉल्स आणि ही चटपटीत चटणी, बाहेरचं काही खायची आठवण पण येणार नाही। नक्की बनवा, मुलांनाही द्या आणि तुम्ही पण खा। रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा। परत भेटू लवकरच, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।